श्री स्वामी समर्थ. जो कोणी ही कथा पूर्ण ऐकेल त्याच्या जीवनात माता लक्ष्मी आनंद घेऊन येईल. हे माता लक्ष्मी, जो कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून फक्त श्रवण करेल त्याच्या जीवनात कधीही त्यांना काही कमी पडू देऊ नकोस आणि त्यांच्या भाग्यात तू चमत्कार कर. गिधडाची ही पौराणिक कथा फक्त ऐकल्याने तुमच्या किती मोठ्यातील मोठ्या संकटातून सुटका नाही झाली तर बघा, कारण ही कथा सर्व संकटे दूर करतेच, पण गरिबी, कर्ज, रोग, भीती, डिप्रेशन सर्व काही जळून खाक करते. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भाग्यात भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी माऊलींचा आशीर्वाद त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही. जो कोणी ही कथा संपूर्ण मनातून भक्तीने श्रद्धेने ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व अडचणी स्वामी माऊली दूर करतील. त्यामुळे खऱ्या मानाने ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धे ज्ञान कधी उपयोगाचे ठरत नाही. ही गिधाडाची कथा ऐकल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. श्री गिधड व माता लक्ष्मीची कथा. खूप वर्षापूर्वी एका सुंदर वनात विविध प्राण्यांचे वास्तव्य होते. त्या वनातील एक गिधड आपल्या कुटुंबासह झाडांच्या उंच फांद्यावर राहत असे. त्या गिधाडाचे नाव गरुडेश होते. गरुडेश इतर गिधडांपेक्षा वेगळा होता. तो केवळ स्वतःच्या उपजीविकेसाठी शिकार करत नसे, तर जखमी प्राण्यांना मदत करणे, त्यांना अन्न पुरवणे आणि संकटात असणाऱ्या प्राण्यांची सेवा करणे हा त्याचा जीवनधर्म होता. गरुडेश आपल्या जीवनाचे सार भक्तीत मानत असे. तो रोज माता लक्ष्मीची पूजा करत असे आणि तिला विनंती करत असे की, माता, माझ्या जीवनाला योग्य दिशा दाखव, मला इतरांसाठी उपयुक्त होण्याची शक्ती दे. एका वर्षी त्या वनात भयंकर दुष्काळ पडला. झाडे वाळली, नद्या कोरड्या पडल्या आणि प्राण्यांना अन्नपाणी मिळणे कठीण झाले. अनेक प्राणी उपासमारीने मृत्युमुखी पडू लागले. या संकटसमयी गरुडेशने ठरवले की तो स्वतःच्या अन्नासाठी शिकार करणार नाही, तर जे थोडेफार शिल्लक आहे ते तो इतरांसोबत वाटून खाणार. गरुडशेने रोज लांबच्या जंगलातून अन्न मिळवून जखमी आणि अशक्त प्राण्यांपर्यंत पोहोचवले. स्वतः उपाशी राहूनही तो इतरांसाठी झटत राहिला. त्याचे त्याग पाहून वनातील प्राणी त्याला आकाशमित्र म्हणून संबोधू लागले. एके दिवशी गरुडेश एका सुकलेल्या झाडाखाली बसून ध्यान करत होता. त्याच्या सेवाभावाने प्रभावित होऊन माता लक्ष्मी प्रकट झाल्या. तेजस्वी प्रकाशात झळाळत असलेल्या माता लक्ष्मीला पाहून गरुडेशाने त्यांना वंदन केले. माता लक्ष्मी म्हणाल्या, गरुडेश, तुझ्या निस्वार्थी सेवेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्या सेवेसाठी झटत राहिलास. मला सांग, तुला काय वर पाहिजे? गरुडेश नम्रतेने म्हणाला, माते, माझ्या स्वार्थासाठी मला काहीच नको, पण या जंगलातील दुष्काळ संपवा आणि सर्व प्राण्यांना पुन्हा सुखाने जगता यावे अशीच माझी प्रार्थना आहे. गरुडेशाच्या विनंतीने प्रभावित होऊन लक्ष्मी म्हणाल्या, तुझे पुण्यकर्म संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. मात्र तुझ्या तपस्येला खरी फळे मिळण्यासाठी तुला एका ठिकाणी कार्य पूर्ण करावे लागेल. त्या पलीकडच्या पर्वतातील एका गुप्त गुहेत धनाचा अमूल्य भांडार दडलेला आहे. तो धनसंपत्ती या जंगलात आणल्यास दुष्काळ नष्ट होईल, पण ती गुहा प्राणघातक
साप, सिंह आणि राक्षसांनी संरक्षित केलेली आहे. तू तिथे जाऊन ती संपत्ती आणशील का? गरुडेशाने निर्धाराने उत्तर दिले, माते, मी हे कार्य अवश्य पूर्ण करीन. तुमच्या आशीर्वादाने मला कोणतीही भीती वाटणार नाही. गरुडेशाने त्या पर्वताकडे प्रवास सुरू केला. त्याने जिथे राक्षसांचा सामना केला तिथे त्यांच्या साहाय्याने आणि शौर्याने त्यांना पराभूत केले. सापांच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी त्याने आपली चपळता वापरली, तर सिंहाशी लढताना त्याच्या धैर्याची कसोटी लागली. शेवटी अनेक अडथळ्यांना पार करत गरुडेशाने त्या गुप्त गुहेत प्रवेश केला. गुहेत अमूल्य रत्ने, सोनं आणि धनांची माळा होती. लक्ष्मीच्या आदेशाने गरुडेशाने ती धनसंपत्ती आपल्या पंखांवर बांधली आणि जंगलांकडे परतला. जंगलात पोहोचताच लक्ष्मीने त्या धनसंपत्तीला आपल्या दिव्य शक्तीने अन्नधान्यात रूपांतरित केले. प्राण्यांना भरपूर अन्न मिळाले. नदीचे पाणी परत प्रवाहित झाले आणि झाडे पुन्हा हिरवीगार झाली. संपूर्ण वन गरुडेशाच्या पराक्रमाची स्तुती करत होते. लक्ष्मीने गरुडेशाला वरदान दिले की तुझ्या सेवाभावामुळे तू सदैव लक्ष्मीप्रेमी भक्त म्हणून ओळखला जाशील. तू जिथे जाशील तिथे संपत्ती, समाधान आणि समृद्धी नांदेल. गरुडेशाच्या त्यागाने आणि लक्ष्मीच्या कृपेने संपूर्ण वन पुन्हा जिवंत झाले. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की निस्वार्थ सेवाभाव आणि दृढ निश्चयाने कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते. लक्ष्मीची कृपा त्या व्यक्तीवर होते जो इतरांसाठी जीवन जगतो. या कथेतून आपल्याला स्वामी माऊली असे सांगू इच्छितात की आपली समृद्धी इतरांच्या भल्यासाठी उपयोगी पडावी, कारण खरी संपत्ती ही फक्त धनात नसून माणुसकीत आहे. या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल व या कथेतून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रेरणादायी कथा रोज श्रवण करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपण आपल्या जीवनात काय चूक आणि काय बरोबर, काय योग्य आणि काय अयोग्य याची निवड करण्यासाठी मदत होईल. ज्या कोणाला स्वामी माऊलीच आपले करता करविता आहेत, तेच आपल्यासाठी सर्व काही आहेत असं वाटतं, त्यांनीच या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली बघत आहेत की कोण कोण चॅनलला सबस्क्राईब करतं. खरंच विश्वास आहे का स्वामींवर? ते नक्कीच या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करतील. स्वामी माऊलींनीच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे तुम्हाला योग्य मार्ग निवडण्यासाठी. चला तर कोण कोण स्वामींच्या मार्गावर चालते. श्री स्वामी समर्थ.